नमस्कार. आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. भाजपचे निष्ठावंत आणि सक्रिय कार्यकर्ते गणेश इधाटे पाटील यांनी प्रभाग क्रमांक 23 मधून भाजपाच्या उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पक्षासाठी अनेक वर्ष विविध स्तरांवर काम केलेल्या कार्यकर्त्यांना यावेळी योग्य संधी मिळेल असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. पक्षाने उमेदवारी दिल्यास त्या संधीचे सोने करून प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी दृढ निश्चयाने काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. जय श्रीराम. मी गणेश मंजितराव इधाटे पाटील, भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 23 मधून मी इच्छुक उमेदवार आहे आणि मी इच्छुक उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टीकडे मी माझा अर्ज दाखल केलेला आहे. आणि आता ह्या प्रभाग क्रमांक 23 मधून जी महापालिकेची निवडणूक 25-26 मध्ये जे होणार आहे त्या प्रभागामधून ड हा प्रभाग खुल्या प्रवर्गासाठी सुटलेला आहे. त्यामधून मी माझी हक्काचं मागणी करतोय आणि त्याच्यासाठी मी पक्षश्रेष्ठीकडे न्यायिक मागणी केलेली आहे. आणि भारतीय जनता पार्टीचा एक सक्षम कार्यकर्ता, एक भारतीय जनता पार्टीचा शिलेदार, एक निष्ठ कार्यकर्ता म्हणून मी भारतीय जनता पार्टीनं मला उमेदवारी दिली तर या वार्डामध्ये बऱ्याचशा समस्या सन्माननीय अतुलजी सावे मंत्री महोदय, सन्माननीय अतुलजी सावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली बरेचसे रोड, रस्ते, बऱ्याचशा समस्या सुटलेल्या आहेत. पण आज ज्या काही समस्या वार्डात आहेत त्याही आमच्या मुखपाठ आहे. आम्ही रोज वार्डात फिरतो. आज वार्डामध्ये मुबलक पाणी येण्यासाठी लोकांची एक अपेक्षा आहे की पाणी एक दिवसाआड आलं पाहिजे आणि ती सर्वात मोठी मागणी आहे. ती मागणी सन्माननीय मंत्री महोदय यांच्या वॉटर विजन म्हणजे 1680 कोटी रुपये साहेबांनी या महापालिकेला पाण्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहे. खरोखर मी साहेबांचं अभिनंदन करतो आणि तीही मागणी लवकरच पूर्ण होणार आहे. एक सर्वात प्रमुख मागणी पाण्याची आहे की बाबा एक दिवसाआड पाणी आलं पाहिजे आणि आम्ही जे पैसे भरतो नळाचे ते आम्ही वर्षाचे भरतो, आम्हाला पाणी हप्त्याला येतं. आता तसं नाही झालं पाहिजे, रोज पाणी यायला पाहिजे. फॉर्म भरलेला आहे पार्टीकडे. हा, तर काय तुमचं विजन काय असेल? विजन वार्डामध्ये वॉटर, मीटर, गटर ह्या महापालिकेच्या 3 समस्या आहेत. वॉटर म्हणजे पाणी, मीटर म्हणजे लाईट आणि गटर म्हणजे रस्ता. या 3 प्रमुख मागण्या ह्या महापालिकेच्या हद्दीत येतात. त्यामध्ये या 3 समस्या ह्या मानवी जीवनाच्या समस्या आहेत आणि ह्या 3 सोडवण्यासाठी प्रामुख्यानं त्या मागण्या कुठल्याही कशा सोडवल्या जातील त्या सोडवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. आणि दुसरी मागणी आहे किंवा आता महिलांसाठी शौचालय असलं पाहिजे. इथं ह्या प्रभागामध्ये गल्ली गल्ली CCTV बसले पाहिजे. एक महापालिकेचं हॉस्पिटल असलं पाहिजे, सुसज्ज हॉस्पिटल असलं पाहिजे. आता नाला आहे, नाल्यांची दुरुस्ती झाली पाहिजे, त्याच्यावर मोठमोठे ढापे टाकले गेले पाहिजे. बऱ्याचशा लोकांच्या घरात पाणी जातं, ते नाही गेलं पाहिजे. आता इथं ट्रॉफिकचे प्रश्न आहे. ट्रॉफिक चौका ट्रॉफिक जाम होती. बरेचसे जे त्रासदायक मुलं आहे, चोऱ्या चपाट्या होतात, त्याच्यावर अंकुश बसण्यासाठी एक पोलीस चौकीची मागणी आम्ही करणार आहोत की पोलीस चौकी ह्या एवढ्या मोठ्या वार्डाला मिळाली पाहिजे. आणि सर्वात मोठा प्रश्न असा आहे की हा वार्ड विशाल आहे, इथं गोरगरीब जनता राहते. या गोरगरीब जनतेला महापालिकेतर्फे घरकुल हे मिळाले पाहिजे. कारण मी आता आजूबाजूला बघतोय बरेचसे लोकांचे आता घर तुटले, ते रोड रस्त्यामध्ये गेले. आणि सामान्य माणसाला घरकुल ही भारतीय जनता पार्टीची योजना आहे, पण ते मिळवून देण्यासाठी मी अहोरात्र प्रयत्न करणार आहे. आणि प्रत्येक चौकामध्ये कुठल्याही उच्च क्वालिटीचे CCTV बसले पाहिजे. आणि प्रभागामध्ये स्वच्छ पाणी आणि स्वच्छ वाणी असणारा उमेदवार असला पाहिजे की लोकांना एक विश्वास निर्माण झाला पाहिजे. हा प्रभागाचा नगरसेवक नाही तर हा प्रभागात निवडून आलेला सालदार आहे 5 वर्षासाठी आणि मी एक सालदार म्हणून काम करणार आहे. कारण सालदार जनतेचा आहे. जनतेनं मला मत दिले, जनतेनं मला निवडून दिलं म्हणजे मी लय मोठा झालो असं नाही. जनता ही सर्वश्रेष्ठ आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जनतेला मतदानाचा अधिकार दिला. ते एक मत अनमोल आहे आणि ते अनमोल मत हे विकासासाठी कुठल्याही प्रकारे विकास झाला पाहिजे, दाही दिशा
विकास 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 एवढंच माझं ध्येय धोरण असणार आहे. आणि विकासामधून प्रगती आणि प्रगतीमधून जनतेची समस्या आणि महापालिकेचे मित्र वाक्य आहे, बहुजन समाय बहुजन सुखाय. सर्व बहुजन समाजासाठी, बहुजन समाजासाठी मी अहोरात्र काम करणार आहे. पार्टीने मला संधी दिली तर मी संधीचं सोनं करून दाखवणार आहे. प्रत्येक नागरिक मतदान करणारा असो नसो, तो माझ्या परिवारातील सदस्य, प्रभाग माझा, मी प्रभागाचा, निवडून येणार विकास आणि निवडून येणार प्रभाग, एवढंच सांगेल. आणि ह्या प्रभागासाठी मला पक्षश्रेष्ठींनी संधी दिली तर मी पक्षश्रेष्ठींच्या मार्गदर्शनाखाली या वार्डाचा चौफेर, या प्रभागाचा वार्डाचा चौफेर विकास केल्याशिवाय राहणार नाही. कुठला रस्ता, ड्रेनेज, हे ज्या मूलभूत सुविधा आहे त्या माझ्या मुखपाठ झालेला आहे. मी 30 वर्षापासून या वार्डात राहतो. मी या वार्डामध्ये कुठल्याही सुखा दुःखात आतापर्यंत कुणाला या वार्डात तुम्ही जाऊन विचारा, गणेश दाटे कधीही घरात बसणारा कार्यकर्ता नाही. आणि माझे व्यापारी बंधू आहेत. व्यापारी बंधू सर्वात मोठी समस्या आहे की कोणी येतं त्यांना दादागिरी करतं. त्या व्यापारी बंधूंना संरक्षण देण्याचं सर्वात मोठं कार्य भारतीय जनता पार्टी तर्फे, व्यापारी आघाडी तर्फे इथं केल्या जाईल. व्यापारी असो, सामान्य जनता असो, यांना त्यांच्या पूर्ण संरक्षण देऊन विकास केला जाईल. आमचे मंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली, पक्षश्रेष्ठीच्या आशीर्वादानं या प्रभागाचा चौफेर विकास करण्याचं वचन मी तुमच्या माध्यमातून देतो.